नमस्कार मंडळी. शिवलीलामृत अध्याय 4 मराठी कथा त्याची मी आता वाचायला घेते. तर मी वाचते, तुम्ही ऐका. अध्याय 4 विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, किरात देशाचा राजा विमर्शन हा मोठा शिवभक्त असूनही त्याला मदिरा व मदिराक्षी यांची आवड होती. एके दिवशी त्याची राणी कुमुद्वती हिने त्याला विचारले, नाथ, शिवभक्त असूनही तुमच्याकडून दोष घडतात, हे कसे? यावर राजा म्हणाला, प्रिये, पूर्वजन्मी मी पंपा नगरीत श्वान होतो. एका महाशिवरात्रीस मला उपवास व शिवालयाला प्रदक्षिणा घडल्या आणि शिवदर्शन करता करताच माझे प्राण गेले. त्या पुण्याईने राजदेह मिळाला तरी श्वान जन्मातील काही प्रवृत्ती अजूनही असल्याने असे घडत आहे. तेव्हा राणीने तिचा पूर्वजन्म विचारला असता तो म्हणाला, पूर्वजन्मी तू कपोती असताना तुलाही शिवमंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घडल्या व ससाण्याने मारले असता तू शिवालयासमोरच प्राणत्याग केलास. त्यामुळे आता तू राणी झाली आहेस. मग राजाने तिला त्याचे स्वतःचे व तिचे पुढील 6 जन्म सांगून अंती आपल्या दोघांना कैलासात स्थान मिळणार असल्याचे सांगितले. ते ऐकून राणी धन्य झाली. दुसरी कथा सांगताना सूत म्हणाले, उज्जयिनीचा राजा चंद्रसेन महाकाळेश्वराचा भक्त होता. त्याच्या मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक दिव्य मणी दिला असल्याने त्याच्या राज्यात नेहमी सुबत्ता होती. हे वृत्त कळताच पृथ्वीवरच्या इतर राजांनी एकी करून त्याच्या नगराला वेढा दिला व मण्याची मागणी केली. तेव्हा राजाने महाकाळेश्वरालाच साकडे घातले व पूजा आरंभिली. प्रजाननांसमवेत एक तरुण विधवा गवळीण आपल्या 6 वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन ते शिवपूजन दुरूनच पाहत होती. घरी गेल्यावर तिचा मुलगा एका दगडालाच शिवपिंडी मानून तिची पूजा करू लागला. मुखाने शिवनाम घेऊ लागला. त्या खेळात रमल्याने त्याला आईची हाक ऐकू आली नाही, म्हणून ती रागावली व त्याची पूजा उधळून तिने त्याला फरफटत घरात नेले. त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला. शुद्धीवर आला तेव्हाही तो शिवजप करीत होता. ते पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने त्या मुलाला दर्शन आणि वरदान देऊन त्याच्यासाठी स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग असलेले रत्नखचित स्वर्ण मंदिर निर्माण केले. ते वृत्त कळताच शत्रू राजांनी चंद्रसेनाशी सख्य केले व शिवदर्शनासाठी आले. हनुमंताने प्रकट होऊन मुलाचे श्रीकर नाव ठेवले. तो श्रीकर पुढे नंद राजा म्हणून गोकुळात जन्मला. मंडळी, शिवलीलामृत 4 अध्याय त्याची कथा आता आपण वाचली. तर आता ह्या पुढं ओव्या वाचणार आहे पुढच्या अध्यायामध्ये. तर तुम्ही काय करा, रोज सकाळी 15 मिनिटं सकाळी किंवा संध्याकाळी वेळ काढून शिवलीलामृत अध्याय पहिल्यापासून ऐकायला सुरुवात करा. श्रावण महिना आहे, त्यामुळे भरपूर पुण्य पदरामध्ये पडेल. तर तुम्ही शेवटी मानसिक स्ट्रॉंग व्हाल. त्याचा तुम्हाला स्वतःला खूप फायदा होईल आणि तुमचं घरातलं वातावरण सुधारेल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. तुम्ही मेंटली स्ट्रॉंग व्हाल. घरात समृद्धी येईल. आपोआप आपले निर्णय बरोबर होत जातात. त्याचा फायदा होतोच आपल्याला. तर घरातले ज्या वृद्ध व्यक्ती आहेत की ज्या बसून वाचू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत, त्यांना नक्की हे ऐकायला द्या. यूट्यूब लावून द्या. त्या म्हणजे ऐकतील. बसल्या बसल्या त्यांना ऐकता येईल. किंवा अशा लोकांपर्यंत आपला हा चॅनल पोहोचवा की ज्यांना परमार्थ करायची इच्छा आहे, ऐकायची खूप इच्छा आहे, पण त्यांना वेळ नाही आहे. तर ते सकाळी 15 मिनिटं, संध्याकाळी 15 मिनिटं, रात्री झोपताना ऐकू शकतात, प्रवासात ऐकू शकतात, जेव्हा शांत बसले असतात तेव्हा शांत चित्ताने ऐकू शकतात. आपल्या डोक्यात कंटिन्युअस विचार चालू असतात. तर चला 15 ते 20 मिनिटं आपण परमार्थात रमतो. त्यामुळे एक पॉझिटिव्ह विचार आपल्या मनात येतात. सकारात्मक एक साधना केल्यासारखं होतं ते. तर त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. धन्यवाद. आणि त्यासाठी चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या.